बिग बॉसच्या घरात कोकण हार्टेड गर्लची एंट्री तर धमाकेदार झाली, पण अंकिताचा बिग बॉसच्या घरापर्यंत जाण्याचा प्रवास हा खडतरच होता। अंकिता खूप कठीण प्रसंगाला तोंड देत पुढे आली। तिने सोशल मीडियावरील व्लॉगद्वारे तिच्या आयुष्यातील ही गोष्ट सगळ्यांसह शेअर केली आहे। 16व्या वर्षात प्रेमात पडली आणि आयुष्याने वेगळंच वळण घेतलं असं म्हणायला हरकत नाही। 18व्या वर्षी तिने स्वतःचं घर सोडून प्रियकराबरोबर पळून त्याच्या घरी राहायला गेली। प्रियकर जवळपास 11 ते 12 वर्षाने मोठा होता। त्याच्या घरी गेल्यानंतर तिने खूप अत्याचार सहन केला, कधी मार तर कधी शिव्या। 1.5 वर्ष तिथे राहिल्यानंतर तिने आवाज उठवला, पण तिला या दिवसात बरंच काही ऐकून घ्यावं लागलं। बरेचदा तिची लायकी काढण्यात आली। मुंबईत जाऊन मोलकरणीचे काम करशील असे टोमणे ऐकावे लागले। पण या सगळ्यात प्रियकराच्या आईने म्हणजेच होणाऱ्या सासूबाईंनी तिला खूप सपोर्ट केला। तिला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्लाही दिला। पुढे जाऊन ती तिच्या आई बाबांकडे परत आली। तिच्या घरी अंकिताने लग्न केलं हा समज होता, पण तिने सगळं खरं सांगितल्यानंतर आई बाबांनी तिला पाठिंबा दिला। अंकिताने सोशल मीडियावर कोकणी भाषेत संवाद साधून प्रेक्षकांची मनं जिंकली। यामुळे तिला खूप प्रसिद्धीही मिळाली आणि यामुळेच तिला बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी विचारलं गेलं। पण घरात जाण्याआधी तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती। या पोस्ट वरून तिच्या आयुष्यात कोकण हार्टेड बॉयची एंट्री झाली आहे असं समजतंय। या पोस्ट मध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत, पण तिच्या आयुष्यातील हा व्यक्ती नक्की कोण आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे। याबरोबर तिने काही फोटोही शेअर केलेत। सध्या अंकिताच्या घरात तिच्यासह आई बाबा, 2 बहिणी असं सुंदर कुटुंब आहे। ती खंबीरपणे उभं राहत घराचा सांभाळ करते। तर अंकिता सध्या बिग बॉसच्या घरातही खंबीरपणे खेळत आहे। तुम्हाला अंकिताचा हा गेम कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।